नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. आज आपण शिकणार आहोत कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचे कन्सेप्ट, टाइप्स, मॉडेल, चॅनल, कम्युनिकेशन मधील बॅरियर्स, ट्रेंड इन स्कॉलरली कम्युनिकेशन. या व्हिडिओत आपण कम्युनिकेशन हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला पेपर 1 मध्ये तितकाच इम्पॉर्टंट आहे आणि पेपर 2 लाही तितकाच इम्पॉर्टंट आहे. सो हा कॉमन सब्जेक्ट आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये कम्युनिकेशनचे कन्सेप्ट, कम्युनिकेशनचे टाइप्स आणि कम्युनिकेशनचे चॅनल हे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपली बॅच सुरू झालेली आहे 20 ऑक्टोबर पासून. आपली कोर्सची फीस आहे 10,000 रुपये. आपण डिस्काउंट करून तिला 8,000 देणार आहोत. यात आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स मिळणार आहेत. आपण यात प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सराव करणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत. MCQs आपण यात देणार आहोत. तुम्हाला अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधता येईल. तर वेळ न घालवता तुम्ही क्लासला जॉईन करू शकता. कम्युनिकेशनलाच मराठीत आपण संप्रेषण म्हणतो. मानवी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला इतरांशी संवाद साधणे अनिवार्य ठरते. यालाच आपण संप्रेषण असे म्हणतो. संप्रेषणातून व्यक्ती आपल्या भावना, विचार, मत, इच्छा यांचे परस्पर एकमेकांना आदान प्रदान करीत असतात. संप्रेषणाद्वारे संप्रेषण हे शाब्दिक आणि अशाब्दिक असते. शाब्दिक म्हणजे जे तुम्ही आपल्या मुखाद्वारे सांगत असता ते तुमचं शाब्दिक कम्युनिकेशन, शाब्दिक संप्रेषण. आणि अशाब्दिक म्हणजे जे तुम्ही तुमच्या शरीराच्या हालचालीद्वारे, हावभावाद्वारे तुम्ही जे सांगत असता ते तुमचं अशाब्दिक कम्युनिकेशन. सो कम्युनिकेशनचे आता कन्सेप्ट जाणून घेऊया. Communication word is derived from Latin word communis, which mean share. कम्युनिकेशन हा शब्द लॅटिन या शब्दापासून आलेला आहे. तो शब्द म्हणजे कम्युनिस. याचाच अर्थ होतो शेअरिंग, म्हणजेच विचारांचे आदान प्रदान. ओके. कम्युनिकेशन हा शब्द लॅटिन भाषेतील कम्युनिस या शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ आदान प्रदान असा होतो. एक्सचेंजिंग ऑफ आयडियाज अँड नॉलेज whether by letter, symbol, speech, writing and sign. तुम्ही तुमची जी काही कल्पना आहे, तुमचे जे नॉलेज आहे ते एक्सचेंज करता, त्याची देवाणघेवाण करता. ते कशाद्वारे? तुमच्या लेटर्सद्वारे, सिम्बॉल्सद्वारे, स्पीचद्वारे, रायटिंगद्वारे आणि काही संकेताद्वारे. कम्युनिकेशन म्हणजे तुम्ही तुमची जी कल्पना आहे, तुमचे जे ज्ञान आहे, याची जी देवाणघेवाण तुम्ही ते शाब्दिक आणि अशाब्दिक द्वारे करीत असता, ते म्हणजे तुमचं कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इज प्रोसेस of transmitting information. It involves individual and group to exchange information by using symbols, signs and other mode. संवाद हा माहिती प्रसारित करण्याची एक प्रक्रिया आहे. ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन प्रोसेस आहे कम्युनिकेशन. मग ते व्यक्तिगत असू शकते किंवा एखाद्या समूहाशी असू शकते. पण तुमचं जे कम्युनिकेशन राहील ते तुमचे काही सिम्बॉल्सद्वारे, काही सायन्सद्वारे किंवा इतर माध्यमाचा वापर करून तुम्ही ती इन्फॉर्मेशन काय करता? एक्सचेंज करत असता. ओके. डेफिनेशन्स बघूया कम्युनिकेशनचे. अकॉर्डिंग टू न्यूटन अँड समर, कम्युनिकेशन is exchange of fact, ideas as opinion or emotions by two or more persons.
न्यूटन आणि समर यांच्या मते संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तीमधील तथ्य, कल्पना, मत, भावना यांची देवाणघेवाण. कम्युनिकेशन हे फक्त दोन लोकांमधील असते असं नाही, तर कम्युनिकेशन हे दोन किंवा इतर दोन पेक्षा जास्त लोकांमध्ये जे संवाद होत असतात त्याला कम्युनिकेशन म्हणतात. जे विचारांचे आदान प्रदान होत असतात त्याला आपण कम्युनिकेशन म्हणत असतो. अकॉर्डिंग टू केथ डॅव्हिस, communication is process of passing information. Communication is process of passing information and understanding from one person to another. केथिस डेव्हिस यांच्या मते संवाद म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला कम्युनिकेशन म्हणतात. अंडरस्टँडिंग असली पाहिजे, समजली पाहिजे ती माहिती. ओके. अकॉर्डिंग टू कुन्स अँड ओडोनेल, communication is an intercourses by word, letter, symbol, or messages is a way that one organization members share meaning and understanding with others. म्हणजे संवाद म्हणजे शब्द, पत्रे, जे लेटर्स, चिन्ह किंवा संदेशाद्वारे परस्पर संबंध होय. यामधील जे तुमचा मेसेज जातो त्यातील परस्पर संबंध म्हणजे कम्युनिकेशन, ज्यामध्ये एका संस्थेतील एक सदस्य दुसऱ्या सोबत अर्थ आणि समजूत सामायिक करीत असतो. ओके. आता आपण बघणार आहोत चॅनल ऑफ कम्युनिकेशन. चॅनल्स काय आहेत कम्युनिकेशनचे? यालाच मराठीत संप्रेषणातील वाहिनी असं म्हणतात. ओके. Channel stand for carriers of message from the source to receiver, including written, telephonic, numerous, and other mode. संदेश हे संप्रेषकाकडून प्राप्तकर्त्याकडे म्हणजे सोर्स टू रिसिव्हर यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काय आहे? माध्यम आहे. मग ते काय असू शकतात? लेखी पोहोचवू शकतात रिसिव्ह कर्त्यापर्यंत, किंवा टेलिफोनिक दूरध्वनीद्वारे पोहोचू शकता, मौखिक पोहोचू शकता, ओरली तुम्ही सांगू शकता, किंवा इतर विविध प्रकारच्या ज्या पद्धती आहे त्याचा समावेश करून तुम्ही तुमचं जे मेसेज आहे ते तुम्ही रिसिव्हर पर्यंत पोहोचवू शकता. ओके. Communication channel refer to the way the information flow within the organization and other organization. म्हणजे संप्रेषणाच्या ज्या वाहिन्या आहेत त्यामध्ये असं म्हणता येईल की एक संस्था आहे, त्या संस्थेच्या आत किंवा इतर संस्थांबरोबर आपण ती माहिती कशा प्रकारे प्रवाहित करतो, ती माहिती कशा प्रकारे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवितो, त्याचे माध्यम म्हणजेच ते कम्युनिकेशन चॅनल. ओके. द चॅनल ऑफ कम्युनिकेशन कॅन बी व्हिज्युअल, ऑडिटरी, टॅक्टाईल, यालाच ब्रॅले म्हणतात, हॅप्टिक्स, ऑलफॅक्टरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक और बायोकेमिकल. संप्रेषणाच्या वाहिन्या कशा असू शकतात? व्हिज्युअल असू शकतात, श्राव्य असू शकतात, मीन्स ऑडिओ व्हिडिओ, दृश्य श्राव्य या असू शकतात, स्पर्श आधारित असू शकतात, यालाच आपण टॅकिट म्हणतो, हॅप्टिक्स असू शकतात, तुमच्या घाणेंद्रियाशी संबंधित असू शकतात, इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये असू शकतात, आणि
जैव रासायनिक असू शकतात. ओके. द मेसेज इज डिकोडेड इन टर्म ऑफ रिलेव्हन्स टू द रिसिव्हर. The message is decoded in term to relevance to the receiver. म्हणजे जो प्राप्तकर्ता असतो त्या संदेशाचे विश्लेषण डिकोड करून त्याच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्याच्यासाठी त्या संदेशाचे काय महत्व आहे त्याचे संदर्भ घेऊन तो करीत असतो. ओके. Each receiver decoded or interpreted the message in the light of his own previous experience and frame of the references. प्रत्येक प्राप्तकर्ता आपले पूर्वानुभव प्रिव्हियस जे तुमचं नॉलेज आहे प्रिव्हियस एक्सपिरियन्स प्रिव्हियस अनुभव पूर्वानुभव आणि जे रेफरन्सची संदर्भाची जी चौकट असते त्याच्या आधारावर संदेशाचे जे मॅसेज दिलेला असतो त्याचा तो अर्थ लागत असतो. ओके. नाउ वी सी द टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचे प्रकार बघणार आहोत. एक आहे फॉर्मल आणि दुसरा आहे इनफॉर्मल. फॉर्मल कम्युनिकेशन आणि इनफॉर्मल. फॉर्मललाच आपण मराठीत काय म्हणत असतो औपचारिक संवाद आणि इनफॉर्मलला अनौपचारिक संवाद. सो फॉर्मल कम्युनिकेशन काय आहे ते बघून येऊया. फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे जेव्हा एखादा प्रेक्षक व ग्राहक यांच्यामध्ये जो संवाद होतो तो काय असतो नियोजित स्वरूपाचा. तो स्ट्रक्चरच असतो, तो प्लॅनिंग केलेला असतो. तो जो म्हणजे एखाद्या विशिष्ट उद्दिष्टावर ते बोलतात, चर्चा करीत असतात. हे तुमचं फॉर्मल कम्युनिकेशन. फॉर्मल कम्युनिकेशन इज रिटन formal communication is written communication that contain tasks related to official information using printed documents. म्हणजेच औपचारिक संवाद हा अधिकृत स्वरूपातील लेखी संवाद असू शकतो ज्यामध्ये कार्यासंबंधी अधिकृत माहिती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जे ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे त्या माहितीचा समावेश असतो. मग ती माहिती ही प्रिंटेड फॉर्म मध्ये असते. ओके. प्रिंटेड डॉक्युमेंट्स थ्रू ते आपले कम्युनिकेशन करीत असतात. हा संवाद संस्थेच्या आतल्या किंवा बाहेरच्या स्तरावर माहिती संदेश पाठवण्यासाठी वापरला जातो. It transmit the information message within and outside the organization. म्हणजेच हे तुमच्या संस्थेच्या आतमधल्या आत सुद्धा या प्रकारचं कम्युनिकेशन केले जाऊ शकते किंवा बाहेरच्या स्तरावर जे इंटरनॅशनल लेवलवर आपण म्हणू शकतो त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला मेसेज करायचा आहे किंवा एखादी माहिती मागून घ्यायची आहे किंवा त्या संबंधित त्यांना काही संदेश पाठवायचा असेल तर तो आपण ऑफिशियल फॉर्म मध्ये करीत असतो. ते म्हणजे तुमचं फॉर्मल कम्युनिकेशन. ओके. फॉर्मल कम्युनिकेशनचे 4 मेन हे आहेत काय म्हणतात त्याला टाइप्स आहेत. फर्स्ट आहे अपवर्ड कम्युनिकेशन, सेकंड आहे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, डाउनवर्ड कम्युनिकेशन आणि लॅटरल कम्युनिकेशन. पुढे बघूया. डाउनवर्ड कम्युनिकेशनला आपण काय म्हणतो अधोमुखी संवाद म्हणत असतो. याला अधोगामी असेही म्हणतात. हा जो संप्रेषण जे आहे हा जो संदेश आहे हे काय करतात एका संघटनेतील वरिष्ठ व्यक्ती काय करतात कनिष्ठ व्यक्तीला मेसेज देत असतात. म्हणजेच वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावर असलेले जे काही लोक आहेत त्यांना मेसेज देणे, त्यांच्याशी संवाद साधणे वरिष्ठांकडून कनिष्ठांकडे. उदाहरणार्थ व्यवस्थापकाकडून कर्मचाऱ्यांना सूचना देणे, आदेश देणे, धोरण इत्यादी. ओके.
जसं राज्याचे आपण प्रशासनाचा विचार केला तर राज्याचे मुख्य सचिव, त्यानंतर शिक्षक सचिव, त्यानंतर शिक्षक संचालक, त्यानंतर शिक्षक सहसंचालक आणि मग प्राचार्य. हा तुमचा डाउनवर्ड कम्युनिकेशन झालं. ओके. म्हणजे वरच्या स्तरावरून हे खालच्या स्तरावर येत गेले. अपवर्ड कम्युनिकेशन काय आहे? तर अपवर्ड कम्युनिकेशनलाच आरोही संवाद असं म्हणतात किंवा ऊर्ध्वगामी संवाद असे म्हणतात. हा संवाद जो आहे तो अधोमुखी संवादाच्या उलट आहे. म्हणजेच खालच्या स्तरावरून वरच्या स्तरावर, कनिष्ठांकडून वरिष्ठाकडे हा केला जातो. याच्या माध्यमातून वरिष्ठ व्यवस्थापकाला कामाच्या प्रगतीची माहिती, अडचणी किंवा अभिप्राय मिळत असतो. म्हणजेच कनिष्ठ पातळीवरून वरिष्ठ पातळीकडे एखादा मेसेज, एखादा संदेश पाठवला जातो. खालून वरच्या स्तरावर जे जातं त्याला मेसेज जातो, त्याला आपण आरोही संवाद म्हणतो. जसं प्रशासनाचंच बघूया परत. राज्याचे शिक्षण सचिव, शिक्षक संचालक, शिक्षक सहसंचालक, प्राचार्य आणि मग नंतर शिक्षक. ओके. मग तुम्हाला समजत असेल. लॅटरल कम्युनिकेशन, त्यालाच पार्श्व संवाद असे म्हणतात. इट पासेस थ्रू डिफरंट डिपार्टमेंट or functional unit of organization or a different official who are not superior or subordinate relationship in the organization hierarchy. या संवादामध्ये काय होतं? हे संस्थेमधील विभागामध्ये किंवा वेगवेगळ्या कार्यात्मक युनिट्समध्ये हा होत असतो. अशा अधिकाऱ्याशी होतो जे एकमेकाचे कनिष्ठ पण नाहीयेत आणि वरिष्ठ पण नसतात, पण परस्पर समन्वयासाठी ते एकमेकांना माहितीची देवाणघेवाण करीत असतात. यालाच आपण लॅटरल कम्युनिकेशन म्हणतो. ओके. हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनला काय म्हणतात? समपातळीवरील कम्युनिकेशन म्हणतात. इट अचीव कोऑर्डिनेट इन द activities of different department through sharing or pertinent information. म्हणजेच समपातळीवरील समपातळीवरील संवाद आहे आपल्या काय म्हणता येईल याला, की संप्रेषण अशा व्यक्तीशी केलं जाते जो की आपल्या समान लेवलचा असेल, सारख्या दर्जाचा असेल, त्या व्यक्तीशी संवाद करणे, एखाद्या विषयाबद्दल माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन होय. जसं एक शिक्षक हा दुसऱ्या शिक्षकाशी काय करीत असतो? संपर्क साधित असतो. एक प्राचार्य, एक स्कूलचा प्रिन्सिपल आहे, दुसऱ्या प्रिन्सिपलशी तो एखाद्या विषयाविषयी काय करत असेल? चर्चा करत असेल, एखाद्या विषयी माहिती जाणून घेत असेल. त्यांची जे एकमेकांना जे मत सांगत आहेत, जे विचारांची आदान प्रदान होत आहेत, त्याला आपण समपातळीवरील संवाद म्हणू, म्हणजेच हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. या प्रकारात संस्थेतील विविध भागातील समन्वय साधण्यासाठी आवश्यक माहितीची देवाणघेवाण केली जाते. या कार्यप्रवाहात एकसंधता आणि कार्यक्षमतेत वाढ होत असते. ओके. सेम लेवल वरच्या लोक जे असतात हे आपले एकमेकांना विचारांचे आदान प्रदान या कम्युनिकेशन लेवलमध्ये करीत असतात. ओके. इनफॉर्मल कम्युनिकेशन. आता आपण बघत होतो फॉर्मल कम्युनिकेशन. ओके. इनफॉर्मल कम्युनिकेशन काय आहे बघू. इनफॉर्मल कम्युनिकेशनलाच आपण अनौपचारिक संवाद असे म्हणतो. अनौपचारिक संवाद म्हणजे काय? हे संवाद काय असतं? प्लॅनिंग नसतं, स्ट्रक्चर नसते, यात कोणत्याच प्रकारचे नियोजन केलेले नसते. हे एक किंवा अनेक व्यक्तीशी सहजपणे आपला विचार, आपले मत, आपली भावना हे काय करतात? शेअर करतात, सांगत असतात, विचारांची देवाणघेवाण करत असतात.
त्यालाच आपण अनौपचारिक संवाद म्हणतो. अनौपचारिक संवाद म्हणजे असा संवाद जो अधिकृत स्वरूपाचा नसतो, म्हणजे इनफॉर्मल असतो, फॉर्मल नसतो. म्हणजे तो कोणत्याही ठराविक नियम, मार्गदर्शक तत्वे किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार केला जात नाही. या संवादासाठी कोणतेही विशिष्ट माध्यम किंवा मार्ग म्हणजे चॅनल ठरलेले नसते. यात काही विशिष्ट माध्यम नसते की ते तुम्ही रिटर्न फॉर्म मध्येच द्या किंवा तुम्ही एखाद्या चॅनलद्वारे तुम्ही त्यांना मेसेज द्या, असं काहीच नसते. उदाहरणार्थ सोशल मीडिया, फेसबुक, SMS, व्हॉट्सअप इत्यादीच्या माध्यमातून हा संवाद साधू शकता. हा संवाद काय असतो? गैर औपचारिक असतो, गैर अधिकृत असतो, मीन्स नॉन फॉर्मल असतो, नॉन ऑफिशियल असतो. ओके. अनौपचारिक संवाद पूर्वनियोजित नसतो, बरोबर, म्हणजे याला प्री प्लॅन केलेले नसतात. तो लेखी स्वरूपात नोंदवला जात नाही, म्हणजे रिटर्न फॉर्म मध्ये तो नसतो. बहुतांश वेळा मैत्रीपूर्ण नातेसंबंध, वैयक्तिक चर्चा किंवा अनौपचारिक गाठीभेटीच्या माध्यमातून तो घडित असतो. जर विद्यार्थ्यांच्या आपल्याला समस्या जाणून घ्यायच्या आहेत, तर त्यांच्याशी फॉर्मल राहून तुम्ही त्यांच्या प्रॉब्लेम्स, त्यांच्या अडचणी तुम्ही जाणून घेऊ शकत नाही. जर तुम्ही त्यांच्याशी इनफॉर्मल मैत्रीसारखे जर वागत असाल, तर त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, इनफॉर्मल कम्युनिकेशनद्वारे तुम्ही त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही जाणून घेऊ शकता. म्हणजेच विद्यार्थी हा तुम्हाला त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही अडचणी आहेत, तो इझिली तुम्हाला तो शेअर करेल. तर हे होतं फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन कम्युनिकेशनचे. खूप तुम्हाला व्हिडिओ जो क्लास आहे तो आवडला असेल आणि समजलाही असेल. हा खूप स्कोरिंग टॉपिक आहे पेपर 1 आणि पेपर 2 चा. तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि क्लासला लवकरात लवकर जॉईन करा. थँक्यू.